मुंबईतील साकीनाकामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। 62 वर्षीय प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे। नोकरीचे आमिष दाखवून 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले। आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रफुल्ल लोढावर राजकीय वरदहस्त असल्याचा दावा करण्यात येत आहे। मुंबईतल्या साकीनाका येथून ही धक्कादायक बातमी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 62 वर्षीय प्रफुल्ल लोढा यांनी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। राजकीय ओळख आहे असं दाखवून नोकरीचे आमिष दाखवण्यात आलं। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समजतं। या आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मात्र खरंच या नराधमाच्या मागे राजकीय वरदहस्त आहे का? प्रफुल्ल लोढा नेमके कोण आहे असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, अतिशय आपण धक्कादायक बातमी पाहतोय। अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालाय। 62 वर्षीय जो प्रफुल्ल लोढा आहे या नावाच्या व्यक्तीने अत्याचार केलाय। मात्र तो व्यक्तीवरती आपण पाहतोय की राजकीय वरदहस्त असल्याची माहिती सुद्धा समोर येते। नक्कीच नीलम, एकंदर माणुसकीला काळीमा फासणारी घटना जी आहे ती मुंबईत घडलेली आहे, ज्याने संपूर्ण मुंबई हादरली आहे। साधारण 4 जुलैला ही घटनेची नोंद झालेली आहे, ही घटना दाखल झालेली आहे। आणि एकंदर 62 वर्षीय एका नराधमानं प्रफुल्ल लोढा नामक या व्यक्तीनं 16 वर्षीय तरुणीवर 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती तिचं लैंगिक शोषण तिचं केलेलं आहे। आणि एकंदर या अंतर्गत पॉक्सो अंतर्गत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी आता स्त्रियांचा, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेमध्ये या व्यक्तीच्या मागे कोणता वरदहस्त आहे का असा सवाल निर्माण होतो। याचं कारण म्हणजे पोलीस या संपूर्ण व्यक्तीच्या पार्श्वभूमीची कोणतीही माहिती देत नाहीयेत। हा व्यक्ती नेमका कोण आहे, हा जामनेरचा आहे अशा प्रकारे माहिती मिळत आहे। मात्र याची पार्श्वभूमी काय आहे, याचा राजकीय काही पार्श्वभूमी आहे का, हा नेमका कोण आहे, हा व्यावसायिक आहे का, अशी अनेक प्रश्नांची उत्तर सध्या पोलीस देत नाहीयेत। त्यामुळे या व्यक्तीच्या मागे कोणता राजकीय वरदहस्त आहे का असा सवाल सध्या निर्माण होत आहे। या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरलेली आहे। या संपूर्ण घटनेमुळे कुठेतरी महिलांचा सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेचे सध्या गांभीर्य हे वाढत आहे। या संपूर्ण या नराधमानं, या प्रफुल्ल लोढा नामक व्यक्तीनं कुठेतरी नोकरीचं आमिष दाखवलं, या मुलीला दाखवलं होतं। एकंदर या मुलीला आपल्या ओळखीमध्ये मंत्रिमंडळातील एक मंत्री आपल्या ओळखीचा आहे, त्यामुळे त्याच्या ओळखीवर आपण तुला नोकरी देऊ अशा प्रकारे तिला आमिष दाखवलं होतं आणि आमिष दाखवून तिच्यावरती त्याने अत्याचार केले होते। त्यामुळे संपूर्ण प्रकरण हे वेगळं वळण घेत आहे। हा व्यक्ती नेमका कोण आहे, हा व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे, याची अनेक प्रश्नांची उत्तर सध्या मिळणं बाकी आहे। मात्र सध्या तरी या संपूर्ण गोष्टीमुळे या व्यक्तीच्या मागे वरदहस्त आहे का असा सध्या सवाल निर्माण होत आहे। आणि सध्या या संपूर्ण प्रश्नामुळे महिलांचा सुरक्षा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।